आपले आता परवाच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन आले होते आणि त्याच्याबरोबर देखील फ्रान्स बरोबर देखील भारत आणि फ्रान्सचा मोठा करार झाला. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. पहिले कधी कुठे पाहिले होते इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात येत आहेत आणि करार करतायत. यापूर्वी देखील आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतात म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. पण 2014 पूर्वी अशी परिस्थिती आपण पाहिली नव्हती आणि अशा प्रकारची विदेशी गुंतवणूक कधी आली नव्हती. आणि याच्यातूनच हे जळफळाट जो आहे तो दिसून येतोय. हे माकड चाळे आहेत खरं म्हणजे. अशा प्रकारचं अर्धनग्न जे काही आंदोलन म्हणजे हे दाखवून काँग्रेसची अब्रू तर वेशीला टांगलीच त्यांनी, परंतु या देशाची बदनामी देखील या जगभरातल्या अनेक देशांचे प्रमुख आले होते त्यांच्यासमोर आपल्या देशाची बदनामी केली. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर AI समिटचा जो यशस्वी होत असलेला कार्यक्रम कुठंतरी त्याला गालबोट लावण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे, हा केविलवाना प्रयत्न आहे. आणि म्हणून त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. म्हणून देशभर या त्यांच्या चड्डी बनियान गँगचा काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाचा निषेध केलेला आहे जागोजागी. याच्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने बोध घेतला पाहिजे. आणि तुम्ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जेवढं आरोप प्रत्यारोप सभागृहात देखील अधिवेशन जेव्हा पार्लमेंट सुरू असतं तेव्हाही करतात, रस्त्यावरही करतात, परंतु जेवढा आरोप आणि जेवढे त्यांच्यावर टीका कराल तेवढी या देशातली जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सोबत राहील. आणि म्हणून मी त्यांचा या कृत्याचा जाहीर निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या या देशाला पुढे नेण्याचं जे काही काम चालू आहे मोदीजींचं मी अभिनंदन करतो.